मोटरसायकल व शेतातून पाण्याची मोटर चोरणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्यात मुसक्या. मोटरसायकल त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतातील जलपरी मोटर्स व बॅटऱ्या चोरणाऱ्या टोळीच्या धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कावठी गाव परिसरातून मुसक्या आवळल्या आहेत. धुळे जिल्ह्यात दुचाकी मोटरसायकल व पाण्याच्या मोटर चोरीचे प्रमाण वाढल्याने सदर चोरट्यांचा शोध पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना कारवाई करण्यासंदर्भात योग्य त्या सूचना दिल्या होत्या. त्या सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी विशेष पथकाची नियुक्ती करून तपासाला सुरुवात केली होती. या तपासादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे कावठी गाव परिसरातून सुदाम ठाकरे या सराईत चोरट्याला ताब्यात घेण्यात आले होते. तपासादरम्यान त्याने इतर साथीदारांच्या मदतीने मोटरसायकली, वाहनातील बॅटरी तसेच शेतातील मोटर चोरी केल्याचे उघडकीस आले. या कारवाईत कावठी गाव परिसरातून एकूण 7 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून 15 मोटरसायकल, 1 बॅटरी आणि 6 जलपरी, पाण्याची मोटर असे एकूण 4,23,000 रुपये किमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे. या कारवाईत सुदाम ठाकरे, प्रमोद दगडू पिंपळे, रामदास तुकाराम पिंपळे, सतीश देवराम पिंपळे, दीपक सुरेश सोनवणे, प्रेमात ज्ञानेश्वर शिये सर्व राहणार कावठी, तालुका जिल्हा धुळे आणि मोहम्मद इरफान मोहम्मद आतिक राहणार मालेगाव, जिल्हा नाशिक अशांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. स्थानिक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांच्या टीम यांना अशी एक टीप मिळाली होती की आपल्याकडे ज्या मोटरसायकल थेफ्ट होत आहे त्या अनुषंगाने आरोपी, त्याचं पूर्ण नाव आहे सुदाम ठाकरे, राहणारा कावठी, तालुका धुळे, हा याच्यामागे आहे. त्या अनुषंगाने आपण त्याला ताब्यात घेतला असताना त्याच्या इतर 5 साथीदारांना आपण ताब्यात घेतला असताना एकूण 15 मोटरसायकल्स, 1 बॅटरी आणि 6 जे मोटर्स असतात शेतीवर आपल्याला, अशा आपण रिकवर केलेल्या आहेत. त्यांनी अजून कुठे गुन्हे केले आहेत का किंवा अजून मोटरसायकल रिकवरी होत आहेत का, त्यांचा PC घेऊन आता पुढे तपास करण्यात येईल.